दावोस हे काय अलिबाग नाहीये। अलिबागच्या बंगल्यात जाऊन कोण कशा पद्धतीनं रासलीला करतं आणि कशा पद्धतीनं पिकनिक बघतंय संजय राऊत हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि आम्हाला बोलायला भाग पाडू लावू नका। दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राची गुंतवणूक आणायला गेलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जवळपास 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते। जगभरामध्ये आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी केले। जवळपास 13 लाख रोजगार निर्मिती या गुंतवणुकीच्या माध्यमातून होते। संजय राऊत तुम्ही 13 लोकांना तरी रोजगार दिला का याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। देवाभाऊंनी दावोस मधल्या 3 दिवसामध्ये 13 लाख लोकांना रोजगार निर्मिती दिली। तुम्ही आपल्या संपूर्ण हयातीमध्ये 13 लोकांना देखील रोजगार दिला का याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या आणि मग देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करा। दावोस मध्ये जाऊन गुंतवणूक येत असते, तुमच्यासारखं पिकनिकला जाऊन तुमच्यासारखं अलिबागला मजा करून गुंतवणूक येत नाही हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। आणि तुमचा दावोसला एवढाच आक्षेप असेल तर आदित्य ठाकरे दावोसला कशासाठी गेले होते याचं उत्तर देखील एकदा दिलं पाहिजे। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः दावोसला अशाच पद्धतीच्या परिषदेला गेले होते। मग तुम्ही आदित्य ठाकरेंना सवाल विचारणार आहेत का की दावोसमध्ये जाऊन तुम्ही नेमकं काय केलं होतं, त्या गुंतवणुकीचं काय झालं? देवाभाऊ फक्त कागदावर आकडे ठेवून बोलणारे नाहीत तर प्रत्यक्षात ते अंमलबजावणी करणारे नेते आहेत। त्यामुळेच महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतो। आज मुंबईमध्ये जवळपास 9 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। आपल्यासारख्या सर्वसामान्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। अनेक कंपन्या मुंबईमध्ये येत आहेत आणि मुंबईमध्ये गुंतवणूक करतायत। याबद्दल संजय राऊत तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे की आपल्या उभ्या हयातीमध्ये आपण 13 लोकांना देखील रोजगार देऊ शकलो नाही आणि देवेंद्रजी फडणवीस 13 लाख महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार देऊ शकतात, याबद्दल आनंद मानला पाहिजे। संपूर्ण उद्धवजी ठाकरे यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही 1300 लोकांची भरती केली नव्हती हे देखील महाराष्ट्र विसरलेला नाही। दावोसमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहेत, परदेशी कंपन्यांची थेट इन्व्हेस्टमेंट होते, याबद्दल आपण आनंद मानला पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे। परंतु दुर्दैवानं जनाब संजय राऊत यांच्या पोटामध्ये सातत्यानं दुखत असतं। संजय राऊत कायम प्रत्येक गोष्टीमध्ये काळं शोधायचं, हा संजय राऊत यांच्या आयुष्यातला धंदा झालाय।